तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता चाललोय कॉलेजला आणि मस्तपैकी बारीक बारीक रिमझिम असा पाऊस पडतोय। आणि मित्रांनो, पूर्ण 2 दिवस आहे ना सलग पाऊस पडतोय मस्तपैकी जोरदार, आणि दले वगैरे भरलेत, तुम्हाला मी दाखवतो। आणि आता तिकडे जातोय, पूर्ण कातल वगैरे दाखवतो पूर्ण कसं काय झालंय। 2 दिवस जोरदार पाऊस लागतोय, नदीला वगैरे पाणी आलंय। तर आपण नदीचा ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू, परंतु आता पण चाललंय कॉलेजला, बघूया आजचा ब्लॉग कसा काय होतो। मित्रांनो, एक कॉलेजची गोष्ट म्हणजे की झोपा येते सध्या तरी वर्गात, कारण मे महिना चालू होता आणि मे महिन्याची सुट्टी लागल्यामुळे झोपा काढत होतो। आणि आता त्या झोपा कॉलेजमध्ये तासाला होत आहेत। तर मोठा असा विषय आहे, म्हणजे शिक्षक शिकवायला की आम्ही झोपतोय। तर बघूया, आता जातोय कॉलेजला। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आता व्हिडिओसुद्धा स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघू शकताय कातल पूर्णपणे ओला झालाय आणि समोर बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण दळ्यामध्ये भरलं आहे। आणि आता पाऊस थांबलाय, त्यामुळे पूर्णपणे आटलं आहे पाणी, तरी पण रिमझिम पाऊस चालू आहे। आणि कातलावर सुद्धा असं कातल पूर्णपणे ओलाच झालाय, हा बघा, बघू शकताय तुम्ही। आणि समोरचे दले वगैरे भरलेत। तर मी चाललोय बरोबर कॉलेजला, स्टॉपवरती जातोय चालत चालत, बघा। आणि बारीक बारीक पाऊस लागतोय, मी काय छत्री बित्री घेतली नाही, एकदम रिमझिम असा आहे। तिथपर्यंत जातोय स्टॉपवरती, हे बघा, इकडे पाणी वगैरे साठलं आहे, इकडे पूर्ण आहेत पाटाला पाणी आहेत रस्त्याच्या साईडला लगतच। आणि जाऊया आता आपण आपल्या चापेगाव स्टॉपवरती। आणि मित्रांनो, आल्यावर तर मी दाखवेन तुम्हाला कोकणातील कशा पद्धतीने पाऊस लागतो। मला वाटतं संध्याकाळच्या दरम्यान नक्कीच जोरदार पाऊस पडेलच, मी व्हिडिओ वगैरे काढेन। हा संपूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्ही, कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे। तर जाऊया आता स्टॉपच्या दिशेने आणि आता कॉलेजला वगैरे जाऊ, बघू तिकडे व्हिडिओ वगैरे काढायला भेटला तर काढू, नाही तर मग डायरेक्ट घरी आल्यावरतीच। तर जाऊया मग कॉलेजला। आणि आता वाजलेसुद्धा 8:45, आपली 9ची बस आहे, तर बसने आपल्याला जायचं आहे। तर जाऊया आणि मस्तपैकी आता रिमझिम पावसाचा आनंद घेतोय, बारीक बारीक पाऊस पडतोय मस्तपैकी, जरा मजा वाटते भिजायला। तर जाऊया आता, तर चला मित्रांनो, आत्ताच घरी वगैरे आलोय आणि समोर बघू शकता आपलं शेत, आणि इकडे लोकांचं फोडून वगैरे झालं आहे। आणि तिकडं लोक बघा कामं वगैरे करतायत, बघू शकताय तुम्ही। आणि सध्या तरी फोडणी चालू आहे। आणि बघा इकडं स्वराजने फोडलेलं आहे स्वराजसाठी, आणि तिकडे खाली आमचं शेत आहे, या साईडला मी व्हिडिओ टाकला यूट्यूब चॅनलवर, तर जाऊन नक्कीच बघा, तुम्हाला समजेलच फोडणी कशा पद्धतीने केली जाते। आणि समोर बघू शकता तुम्ही हिरवगार शेत, भारी वाटतं एकदम। आणि वरती लोक कामं करतायत, ते सुद्धा फोडतायत, ट्रॅक्टरने फोडतायत, ते बघा बघू शकताय तुम्ही। आणि इकडे फोडणी वगैरे करून झाले। आणि बस आजचा ब्लॉगमध्ये एवढंच दाखवणार आहे, हो का। मित्रांनो, कॉलेजवरून घरी वगैरे आलो, आता घरी आहे। आणि मित्रांनो, आता संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला अजून कळवा, आणि आपल्या कोण चॅनलवरती नवीन असेल तरी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत जाईन मी। तर चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तर चला, धन्यवाद।